मी फोन केला ते तो लेट करतील, पण ते दुसऱ्या दिवशी तरी फोन करतात विचारलं की काय काय काम आहे म्हणून. तर तुमच्या मुलाखतीत जी सुरुवात झाली चर्चा की ठाकरे बंधू एकत्र येणार, ते आता जवळजवळ ती प्रक्रिया एकत्र झाली आहे. काय वाटतं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल तुम्हाला? चांगलं आहे की, म्हणजे एक कुठल्या तरी मराठी माणसाला असं वाटू दे की आता आहेत आपले कोणतरी बरोबर, वाटू दे की चांगलं आहे. आणि देर इज ऑलवेज एक स्ट्रॉंग ऑपोजिशन पार्टी असलेली ऑलवेज चांगलं असतं. आणि माझं कायम एक स्वप्न असतं ना की एका पार्टीला बहुमत मिळावं. जर का राजकारण म्हणजे त्या राज्याचं चांगलं व्हायचं असेल ना, तर काय आहे ना, प्रत्येकाचे इंटरेस्ट असतात ना. माझं फक्त म्हणणं ज्यावेळेला ते कोअलिशन गव्हर्नमेंट असतं ना, ते प्रत्येकाचे आणि ते नॅचरल आहे, प्रत्येकाचे इंटरेस्ट असतात. ज्यावेळेला एकच पॉलिटिकल पार्टी असेल त्यावेळेला मला वाटतं की निर्णय घेणं किंवा काही करणं जास्त सोपं असतं. काय होईल त्यांच्या एकत्र येण्याला तुम्हाला वाटतं? मराठीच्या मुद्द्यात एक दिग्दर्शक म्हणून कसं बघतात याच्याकडे? चांगलं आहे, चांगलं आहे. समजा